नमस्कार, प्रज्ञान वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी हा चेहरा पाहिला तर काय पाहिलं. सो आज सकाळी मी पटकन झालं रेडी. मेरूसाठी मी बनवला छान असा हा आलू पराठा, कारण आज आम्हाला जायचं होतं पोरेगावला, आमच्या मूळ गावी, म्हणजे माझ्या मूळ सासरी नीरजच्या मूळ गावी. सो मी पटापट बनवला विरूसाठी पराठा. त्यानंतर हे आपलं टरबूज कट केलं, मग पराठा, टरबूज, एक संत्री, केळी हे सगळं बॅगमध्ये पॅक केलं, कारण की हे सगळं विरूला लागणार होतं. मग आम्ही बसलो गाडीमध्ये आणि निघालो गावाकडे जायला. मग जरा चालू होतं ऊन, मी घातला गॉगल आणि विरू, त्याचे पप्पा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, ते प्रूव्ह करत बसला वायरिंग सोबत खेळत. सो मी म्हणतात जान दो उसको, असं करत आम्ही बसलो. मग विरूला बसवलं नाही. विरूला आजकाल ना आईस पाईस जरा जास्तच जागा लागते, सो विरू असा पडला. मग त्यानंतर मी गाडीतच विरूचा ड्रेस चेंज केला, कारण की आम्ही देवदर्शनला चाललो होतो गावाकडे. मग विरूने खाल्ला त्याचा पराठा आणि विरू झोपला. सो विरू थोडा गुंगला असताच आम्ही पोहोचलो या पोरेगावमध्ये. ऍक्च्युली पोरेगाव म्हणजे माझ्या मम्मीचं पण आजोळ येतं आणि माझ्या पप्पांचं पण आजोळ येतं, असे खूप सारी नाते असलेलं हे पोरेगाव. सो आम्ही पोहोचताच आमचं स्वागत केलं. जान्हवीने, ही आहे लालू भैयाची मुलगी, ही आहेत अनुराधा वहिनी, आहेत काकी, आणि मग ही आहे छोटी बबली. मग आम्ही गेलो, पहिले हे आहेत लालू भैया. पहिले आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात. मग तिथे महादेवाची पूजा केली. ऍक्च्युली हे मंदिर ना खूप वर्षापूर्वीचं, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे, आणि हे वडाचं झाड ते खूप वर्षांपूर्वीचं हे वडाचं झाड आहे. सो इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत दुसऱ्या देवाकडे. सो विरू असं काय तुझा जीवन तसारा छत्री असं घेऊन विरू चालत होता, आणि आम्ही त्याला फॉलो करत होतो. मी पण अशी मुमताज झाली होते अशी, आणि निघालो होतो. ऊन एवढं होतं. मग पुढे गेलो आणखीन एका ठिकाणी. मग तिथे पण झाली पूजा. विरूला पण असं मस्त वाटत होतं, पण सोबत अशा गरम झळा लागत होत्या. म्हणजे त्याला लागत नव्हत्या, त्याचं मस्तपैकी एन्जॉय करणं चालू होतं, पण आम्हाला. सो पुढे आणखीन आम्ही तिसऱ्या ठिकाणी गेलो. लालू भैया आम्हाला कुठं घेऊन जात होते, बापरे. आणि एवढं ऊन होतं ना, आता तर आमची फुस सगळी हवाच गेलेली होती. असं होतं ना, पटपट देवाला काय काय नैवेद्य ते ठेवावे आणि पटकन सावलीत जावं. आणि मेन म्हणजे भूक तर एवढी लागली होती ना, बापरे. पण हे एवढं 8 तासाचं होतं ना, हे नैवेद्य, हे फळमुटके, काय भरपूर होतं. सो आम्ही सगळे करत होतो. तोपर्यंत मी तुम्हाला इकडे जरा दाखवते. हे एका शेतामध्ये इथं आलेलं होतं, पण इतकं छान वातावरण होतं ना, मस्तपैकी विहीर होती, त्यानंतर असं झाडं पण भरपूर होती. सो एक थोडासा गारवा पण होता, पण ऊन पण खूप होतं. सो ही बघा विहीर, एवढी खोल विहीर होती ना, एक मी दाखवते बघा, ही विहीर अशी होती. सो आम्ही त्यानंतर मग असं प्रसाद म्हणून तिथलेच नैवेद्य घेतलं आणि खाल्ले. म्हणजे खायचं असतं आम्हाला सांगितलं होतं, म्हणूनच आम्ही असं पटापटा खाऊन टाकले सगळे. त्यानंतर आम्ही परत निघालो रिटर्न जाण्यासाठी. परत मात्र असं पटपट गेलो, आणि घरी पोचताच ही त्यांची एक्झाम देऊन आली होती लालू भैयाची मोठी मुलगी, आणि विरूला लागली होती भूक. मग विरूनही खात बसला, आणि मग हे सगळेजण लेकर त्याला की हा आहे शिवम, लालू भैयाचा लहान मुलगा. सो त्याच विरूचं खाणं झाल्यावर आमच्या खाण्याची वेळ आली. आम्ही असं पोटभर जेवण केलं. अनुराधा वहिनीने मस्तपैकी जेवायला बनवलं होतं काय. सो आम्ही जेवण केलं, आणि विरू तर मात्र लगेच झोपला. त्यानंतर आम्ही आलो घरी आल्यानंतर हे आहेत सोळंकी काकू, यांना आम्ही भेटायला गेलो होतो. या काकू शेजारीच राहतात, आणि ही आहे कुहू, त्यांची नात. सो आम्ही तिथं गेलो, तिथं थोडंसं त्यांना बोललो. मग इकडे आहेत नानी, आणि हे आहेत काका. मग यांना थोडीशी गप्पा मारल्याने आम्ही परत घरी गेलो. सो असा झाला आमचा आजचा दिवस.